नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण महासंग्राम। तर मित्रांनो, या सिरीज आणण्यामागला हेतू आहे की आता शेवटच्या 2 दिवस राहिलेले आहेत परीक्षेला। तर यासाठी पूर्वतयारी आपण करत आहोत। त्या पूर्वतयारीमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। बंद वाइंडिंग संदर्भात खालील विधानापैकी काय बरोबर आहे? ऑप्शन ए, फ्रंट पिच नेहमी सम असते। ऑप्शन बी, विधान बी, बॅक पिच नेहमी सम असतो। ऑप्शन ए, एक चूक एक बरोबर। ऑप्शन बी, एक बरोबर दोन बरोबर। ऑप्शन सी, एक बरोबर दोन चूक। ऑप्शन डी, एक चूक दोन चूक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, एक चूक आणि दोन बरोबर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 6 पोल असलेल्या यंत्रासाठी फुल पिच वाइंडिंगचा कोणता यांत्रिक अक्ष असेल? ऑप्शन ए, 45 अंश यांत्रिक। ऑप्शन बी, 90 अंश यांत्रिक। ऑप्शन सी, 180 अंश यांत्रिक। ऑप्शन डी, 360 अंश यांत्रिक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 180 अंश यांत्रिक। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी यंत्रात प्रोग्रेसिव्ह वाइंडिंगसाठी योग्य नातेसंबंध कोणता? ऑप्शन ए, YB बरोबर YF। ऑप्शन बी, YB बरोबर YB प्लस 1। ऑप्शन सी, YB YF। ऑप्शन डी, YB पेक्षा YF। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, YB पेक्षा YF मोठा। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। वाइंडिंगचा पिच फॅक्टर काय असतो? ऑप्शन ए, वाइंडिंग पिच गुणिले पोल पिच। ऑप्शन बी, वाइंडिंग पिच मायनस पोल पिच। ऑप्शन सी, पोल पिच भागिले वाइंडिंग पिच। ऑप्शन डी, वाइंडिंग पिच भागिले पोल पिच। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, वाइंडिंग पिच भागिले पोल पिच। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कोणत्या प्रकारच्या यंत्रामध्ये वेव्ह कॉइलला प्राधान्य दिले जाते? ऑप्शन ए, उच्च करंट व कमी व्होल्टेज। ऑप्शन बी, उच्च करंट व उच्च व्होल्टेज। ऑप्शन सी, कमी करंट व कमी व्होल्टेज। ऑप्शन डी, कमी करंट व उच्च व्होल्टेज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, कमी करंट व उच्च व्होल्टेज। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ज्या वाइंडिंग मध्ये प्रत्येक स्लॉट मध्ये एकच कॉइल साइड असते, तिला काय म्हणतात? ऑप्शन ए, वाइंडिंग पिच। ऑप्शन बी, डबल लेयर वाइंडिंग। ऑप्शन सी, सिंगल लेयर वाइंडिंग। ऑप्शन डी, वाइंडिंग नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सिंगल लेयर वाइंडिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालील वाइंडिंग पैकी कोणत्या वाइंडिंग मध्ये सर्व कॉइल सीरीज मध्ये जोडलेले असतात आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होतो आणि आर्मेचर करंटचे फक्त 2 भाग असतात? ऑप्शन ए, मल्टिपल वाइंडिंग। ऑप्शन बी, सिम्प्लेक्स फ्लॅप वाइंडिंग। ऑप्शन सी, वेव्ह वाइंडिंग। ऑप्शन डी, लॅप वाइंडिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे।
कोणत्या प्रकारच्या वाइंडिंगमध्ये एक लांब कॉईल आधी वळवून एका स्लॉटमध्ये घालतात आणि उरलेल्या लांबी वळवून शेजारच्या स्लॉटमध्ये घालतात? ऑप्शन ए स्किन वाइंडिंग, ऑप्शन बी इनोल्यूट कॉईल वाइंडिंग, ऑप्शन सी चेन वाइंडिंग, ऑप्शन डी बास्केट वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्किन वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालील आकृतीवरून वाइंडिंगचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए डुप्लिकेट वाइंडिंग, ऑप्शन बी कॉन्सेंट्रिक वाइंडिंग, ऑप्शन सी सिम्प्लेक्स वाइंडिंग, ऑप्शन डी ट्रिप्लेक्स वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॉन्सेंट्रिक वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या प्रकारच्या वाइंडिंगमध्ये कॉईल एकमेकावर ओव्हरलॅप होतात? ऑप्शन ए बास्केट वाइंडिंग, ऑप्शन बी चेन वाइंडिंग, ऑप्शन सी डायमंड वाइंडिंग, ऑप्शन डी ऑड वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डायमंड वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या वाइंडिंगमध्ये ब्रुशेसमधील समांतर मार्गाची संख्या पोलच्या त्रिगुणी असते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए सिम्प्लेक्स वाइंडिंग, ऑप्शन बी ट्रिपलेक्स वाइंडिंग, ऑप्शन सी कॉन्सेंट्रिक वाइंडिंग, ऑप्शन डी डुप्लेक्स वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रिपलेक्स वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कॉईल एकचा एंड लीड असा कोणत्या कॉईलच्या सुरुवातीला जोडलेला असतो जो पोल पिच अंतरावर असतो हे काय म्हणतात? ऑप्शन ए सिंपल लॅप वाइंडिंग, ऑप्शन बी सिंपल वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी डुप्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन डी डुप्लेक्स वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंपल वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पूर्ण गॅप वाइंडिंग मध्ये ऑप्शन ए कॉईल गॅप बरोबर पोल गॅप, ऑप्शन बी कॉईल गॅप पेक्षा लहान पोल गॅप, ऑप्शन डी सी कॉईल गॅप पेक्षा मोठा पोल गॅप, ऑप्शन डी कॉईल गॅप बरोबर बॅक गॅप. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉईल गॅप बरोबर पोल गॅप. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पूर्ण गॅप वाइंडिंग मध्ये कॉईल पिच आणि पोल पिच यांच्यातील संबंध काय असतो? ऑप्शन ए कॉईल पिच बरोबर पोल पिच, ऑप्शन बी कॉईल पिच पेक्षा लहान पोल पिच, ऑप्शन सी कॉईल पिच बरोबर बॅक पिच, ऑप्शन डी कॉईल पिच पेक्षा मोठा पोल पिच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉईल पिच बरोबर पोल पिच. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 8 पोल असलेल्या डीसी जनरेटर मध्ये सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग असल्यास समांतर मार्गाची संख्या किती असेल? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 12 पोल लॅप वाइंडिंग असलेल्या डीसी जनरेटर मध्ये 48 आर्मेचर कंडक्टर असल्यास पोल पिच किती असेल? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 24. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
लॅप वाइंडिंग साठी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए बॅक पिच बरोबर फ्रंट पिच. ऑप्शन बी प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग साठी कम्युटेटर पिच प्लस 1 असतो. ऑप्शन सी बॅक पिच व फ्रंट पिच हे विषम असावेत. ऑप्शन डी सरासरी पिच बरोबर बॅक पिच प्लस फ्रंट पिच भागिले 2. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बॅक पिच बरोबर फ्रंट पिच. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालील वाइंडिंग पैकी कोणत्या वाइंडिंग मध्ये कॉइलची सुरुवात व शेवट एकमेकांना ओलांडतात ज्यामुळे शॉर्ट सर्किट होतो? ऑप्शन ए लॅप वाइंडिंग. ऑप्शन बी प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. ऑप्शन सी वेव्ह वाइंडिंग. ऑप्शन डी रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सामान्यतः लॅप वाइंडिंग कोणत्या प्रकारच्या डीसी मशीन साठी वापरले जाते? ऑप्शन ए कमी व्होल्टेज जास्त करंट. ऑप्शन बी जास्त व्होल्टेज जास्त करंट. ऑप्शन सी कमी व्होल्टेज कमी करंट. ऑप्शन डी जास्त व्होल्टेज कमी करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कमी व्होल्टेज जास्त करंट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वेव्ह वाइंडिंग सामान्यतः कोणत्या प्रकारच्या डीसी मशीन साठी वापरली जाते? ऑप्शन ए जास्त व्होल्टेज कमी करंट. ऑप्शन बी कमी व्होल्टेज कमी करंट. ऑप्शन सी कमी व्होल्टेज जास्त करंट. ऑप्शन डी जास्त व्होल्टेज जास्त करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जास्त व्होल्टेज कमी करंट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 6 पोल आणि 40 कॉइल असलेल्या कम्युटेटर मशीन साठी सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग मध्ये कम्युटेटर सेगमेंट किती असतील? ऑप्शन ए 20. ऑप्शन बी 60. ऑप्शन सी 80. ऑप्शन डी 40. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 40. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंगल लेयर कॉइल्स कुठे ठेवतात येतात? ऑप्शन ए इंटिग्रल स्लॉट. ऑप्शन बी सेमी क्लोज्ड स्लॉट. ऑप्शन सी ओपन स्लॉट. ऑप्शन डी फुल्ली क्लोज स्लॉट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओपन स्लॉट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणत्या आर्मेचर कंडक्टरसह 4 पोल असलेल्या यंत्रामध्ये वेव्ह वाइंडिंग शक्य नाही? ऑप्शन ए 34. ऑप्शन बी 32. ऑप्शन सी 30. ऑप्शन डी 38. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 30. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मशीन मध्ये फील्ड वाइंडिंग कुठे बसवलेले असते? ऑप्शन ए स्टेटर. ऑप्शन बी रोटर. ऑप्शन सी अनुपस्थित. ऑप्शन डी स्टेटर व रोटर कोणतेही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शॉर्ट पिच वाइंडिंग बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए एंड कनेक्शन साठी कॉपर वाचतो. ऑप्शन बी कार्यक्षमता वाढते. ऑप्शन सी हार्मोनिक्स कमी होतात. ऑप्शन डी व्होल्ट प्रति टन वाढतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी व्होल्ट प्रति टन वाढतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रिप्लेक्स वेव्ह वाइंडिंग मध्ये किती समांतर मार्ग असतात?
ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 6. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 10 पोल असलेल्या मोटरचा पोल पिच 2 असेल तर स्लॉट्स किती असतील? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 20. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 4 पोल मोटरचे एकूण विद्युत अंश किती असतात? ऑप्शन ए 7200, ऑप्शन बी 3200, ऑप्शन सी 1800, ऑप्शन डी 14400. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 7200. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर मध्ये डॅम्पर वाइंडिंग वापरण्याचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन ए अल्टरनेटरचा वेग वाढवण्यासाठी, ऑप्शन बी हंटिंग प्रभाव कमी करण्यासाठी, ऑप्शन सी आर्मेचर रिएक्शन प्रभाव कमी करण्यासाठी, ऑप्शन डी प्रारंभिक टॉर्क देण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हंटिंग प्रभाव कमी करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालील विधानापैकी कोणते बरोबर आहे ते निवडा. ऑप्शन ए विधान ए शॉर्ट पिच वाइंडिंग सिंक्रोनस मोटर मध्ये विकृतीजनक हार्मोनिक्स कमी करते. विधान 2 शॉर्ट पिच वाइंडिंग मध्ये ओव्हरहँग कॉपर कमी लागतो, त्यामुळे खर्चिकदृष्ट्या फायदेशीर आहे. ऑप्शन ए विधान 1 बरोबर, विधान 2 चुकीचे. ऑप्शन बी विधान 1 चुकीचे, विधान 2 चुकीचे. ऑप्शन सी विधान 1 बरोबर, विधान 2 बरोबर. ऑप्शन डी विधान 1 चुकीचे, विधान 2 बरोबर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विधान 1 बरोबर, विधान 2 बरोबर, म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सामान्यतः कॉन्सिक वाइंडिंग कोणत्या यंत्रामध्ये वापरली जाते? ऑप्शन ए सिंगल फेज मोटर, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी 3 फेज मोटर, ऑप्शन डी डीसी मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिंगल फेज मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सर्वसामान्यतः कोणत्या प्रकारची वाइंडिंग सिंगल फेज मोटर मध्ये वापरली जाते? ऑप्शन ए बास्केट वाइंडिंग, ऑप्शन बी कन्सेंट्रिक वाइंडिंग, ऑप्शन सी डायमंड वाइंडिंग, ऑप्शन डी चेन वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कन्सेंट्रिक वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एसी वाइंडिंग मध्ये पिच फॅक्टरचा गुणोत्तर काय आहे? ऑप्शन ए पोल गॅप भागिले वाइंडिंग पिच, ऑप्शन बी वाइंडिंग गॅप मायनस पोल पिच, ऑप्शन सी बॅक भागिले पोल पिच, ऑप्शन डी वाइंडिंग पिच भागिले पोल पिच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वाइंडिंग पिच भागिले पोल पिच. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर कॉइलची रुंदी पोल गॅप पेक्षा कमी असेल तर अशा वाइंडिंगला काय म्हणतात? ऑप्शन ए फ्रॅक्शनल पिच वाइंडिंग, ऑप्शन बी फुल पिच वाइंडिंग, ऑप्शन सी हाफ पिच वाइंडिंग, ऑप्शन डी होल पिच वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फ्रॅक्शनल पिच वाइंडिंग.
तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, पोल पिच म्हणजे काय? ऑप्शन ए, आर्मेचरच्या शेवटी स्लॉट मधील कंडक्टरला पोल. ऑप्शन बी, आर्मेचरच्या फ्रंट एंडवर 2 पोल्सने व्यापलेले स्लॉट. ऑप्शन सी, प्रति पोल आर्मेचर स्लॉटची संख्या. ऑप्शन डी, पहिल्या कॉइलचा पिच व पुढच्या कॉइलचा पिच यातील अंतर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, प्रति पोल आर्मेचर स्लॉटची संख्या. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डीसी मशीन मध्ये जर आर्मेचर वाइंडिंग लॅप असेल तर समांतर मार्गाची संख्या कोणास बरोबर असते? ऑप्शन ए, फील्ड वाइंडिंग. ऑप्शन बी, लॅप आणि वेव्ह दोन्हीही. ऑप्शन सी, वेव्ह वाइंडिंग. ऑप्शन डी, पोल्सची संख्या. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पोलची संख्या. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कॉइल मध्ये निर्माण होणारा एकूण प्रेरित ईएमएफ म्हणजे दोन्ही बाजूमध्ये प्रेरित झालेल्या ईएमएफ चे डॅश आहे. ऑप्शन ए, समान. ऑप्शन बी, बेरीज. ऑप्शन सी, वजाबाकी. ऑप्शन डी, गुणाकार. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बेरीज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एका कॉइल मधील 2 सलग वळणामधील अंतर याला काय म्हणतात? ऑप्शन ए, कॉइल पिच. ऑप्शन बी, बॅक पिच. ऑप्शन सी, फ्रंट पिच. ऑप्शन डी, रिजल्टंट पिच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, कॉइल पिच. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 4 पोल असलेल्या सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग आर्मेचर मध्ये समांतर मार्गाची संख्या किती असेल? ऑप्शन ए, 6. ऑप्शन बी, 8. ऑप्शन सी, 4. ऑप्शन डी, 2. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 4. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, शंट फील्ड कॉइल मध्ये कमी प्रवाह असूनही मजबूत चुंबकीय क्षेत्र तयार होते, त्याचे कारण काय? ऑप्शन ए, वळणाची कमी संख्या. ऑप्शन बी, वळणाची जास्त संख्या. ऑप्शन सी, वळणाचा जास्त रेजिस्टन्स. ऑप्शन डी, जाड वाइंडिंग वायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, वळणाची जास्त संख्या. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 3 फेज एसी स्टेटर वाइंडिंग मध्ये एका गटामध्ये किती कॉइल असतील? ऑप्शन ए, टप्प्याची संख्या भागिले पोलची संख्या. ऑप्शन बी, 0. ऑप्शन सी, एकूण कॉइलची संख्या भागिले पोल्स. ऑप्शन डी, एकूण कॉइल्स प्रति गट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण कॉइलची संख्या भागिले पोल्स. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एसी स्टेटर वाइंडिंग किंवा रिवाइंडिंग करताना कोणती माहिती असणे आवश्यक आहे? ऑप्शन ए, पोलची संख्या व फेज कनेक्शन. ऑप्शन बी, इलेक्ट्रिकल डिग्रीज. ऑप्शन सी, पॉवर लॉस. ऑप्शन डी, फेज व्यवस्थापन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, पोलची संख्या व फेज कनेक्शन. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ज्या वाइंडिंग मध्ये कॉइलच्या दोन्ही बाजूच्यातील अंतर फुल पिच पेक्षा कमी असते त्या वाइंडिंगला काय म्हणतात? ऑप्शन ए, शॉर्ट पिच वाइंडिंग. ऑप्शन बी, पोल पिच वाइंडिंग. ऑप्शन सी, फ्रंट पिच वाइंडिंग. ऑप्शन डी, बॅक पिच वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, शॉर्ट पिच वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे,
शॉर्ट पिच वाइंडिंग पद्धतीत स्पार्क शिवाय कॉइलची रुंदी कोणाच्या तुलनेत कमी ठेवली जाते? ऑप्शन ए वाइंडिंग आर्मेचर, ऑप्शन सी पोल, ऑप्शन डी ब्रश। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ब्रश। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या वाइंडिंग मध्ये कॉइल्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात आणि कॉइल बसवल्यानंतर आर्मेचर उलट दिशेने फिरते? ऑप्शन ए मल्टिपल वाइंडिंग, ऑप्शन बी वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी सिम्पलेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी लॅप वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लॅप वाइंडिंग। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणते इन्सुलेशन मटेरियल इलेक्ट्रिकल वाइंडिंग साठी वापरले जाते? ऑप्शन ए रबर, ऑप्शन बी प्रेस पॅन, ऑप्शन सी फायबर ग्लास, ऑप्शन डी मार्बल। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रेस पॅन। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एका पोल खालील स्लॉट मध्ये विभागलेल्या ईएमएफचा व्हेक्टर योग व प्रति ईएमएफ हे कोणत्या गुणोत्तराने अरिथमेटिक योग आहेत? ऑप्शन ए पिच फॅक्टर, ऑप्शन बी डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर, ऑप्शन सी फॉर्म फॅक्टर, ऑप्शन डी कॉइल स्पॅन फॅक्टर। तर उत्तर आहे ऑप्शन बी डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एका पूर्ण वाइंडिंग मध्ये एका फेज साठी गटाची संख्या म्हणजे स्टेटर मध्ये असलेली गटाची संख्या, फेज यामुळे जी वाइंडिंग तयार होते याला काय म्हणतात? ऑप्शन ए कन्सेंट्रिक वाइंडिंग, ऑप्शन बी फुल कॉइल वाइंडिंग, ऑप्शन सी बॅलन्स वाइंडिंग, ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणती वाइंडिंग अशी असते की जिथे एका फेज साठी कॉइलची संख्या मशीनच्या पोलच्या संख्येत समतोल असते? ऑप्शन ए होल कॉइल वाइंडिंग, ऑप्शन बी कन्सेंट्रेटेड वाइंडिंग, ऑप्शन सी हाफ कॉइल वाइंडिंग, ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कन्सेंट्रेटेड वाइंडिंग। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालील विधानापैकी योग्य पर्याय निवडा। विधान 1 लॅप वाइंडिंग डीसी जनरेटर साठी उच्च प्रवाह रेटिंग साठी योग्य आहे। विधान 2 वेव्ह वाइंडिंग कमी प्रवाह व उच्च व्होल्टेज डीसी जनरेटर साठी योग्य आहे। ऑप्शन ए विधान 1 बरोबर, विधान 2 चुकीचे, ऑप्शन बी विधान 1 विधान 2 बरोबर, ऑप्शन सी विधान 1 चुकीचे विधान 2 बरोबर, ऑप्शन डी दोन्ही विधान चुकीचे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विधान 1 व 2 बरोबर। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा, तसेच लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।